बारामती बस स्थानकातील सुरक्षा यंत्रणा ही सतर्क झालेली आहे। स्वारगेटमधील घटनेनंतर यंत्रणा जागरूक झालेली आहे। बारामतीतल्या बस स्थानकावर सुरक्षा व्यवस्था कशी आहे, महिलांना नेमकं काय वाटतं याबाबत जाणून घेतलेले आहेत आमचे प्रतिनिधी नवनाथ बोरकर यांनी। पाहूया। सध्या बारामती बस स्थानकावरती आहे। या ठिकाणी बस आगार प्रमुखांची आणि सर्वच बस स्थानकाची सुरक्षा कशी आहे आपण आज जाणून घेणार आहोत। काय सांगाल, आज खऱ्या अर्थाने काल घटना घडली, दुर्दैवी घटना घडलेली आहे। बारामती बस स्थानकावरती कशा पद्धतीने सुरक्षा आहे? बारामती बस स्थानकावरती आमच्या जवळजवळ 10 ते 11 सुरक्षा रक्षक आहेत आणि त्यांची दिवसा 3 असतात आणि रात्रीचे 3 लोक गस्त घालतात। सगळा पूर्ण परिसर आम्ही त्यांच्याकडून पिंजून काढतो। परत समोरच्या परिसरामध्ये दिवस रात्रभर ते गस्त घालतात। शिवाय पोलिसांचे पण आम्ही एक कक्ष उघडून दिलं आहे पोलिसांना करता। त्यांचा एक माणूस डेली असतो या ठिकाणी। जरी काय कोणाला प्रवाशांना काय तसं वाटलं तर ते त्यांच्याशी आमच्याशी कॉन्टॅक्ट करून आम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करतो पोलिसांशी। खऱ्या अर्थाने महिलांचा प्रश्न ऐरणीवर आलेलाच आहे। मात्र महिलांच्या सुरक्षेबाबत किंवा हिरकणी कक्ष असेल काय असेल, हे कशा पद्धतीने तुम्ही सुरक्षा देता तुम्ही? हो, आम्ही या डेपोमध्ये स्टँडला एक हिरकणी कक्ष उभारलेला आहे आणि दिवसभर आमचे कर्मचारी आम्ही पाणी करत असतो। आम्ही स्टँड इन्चार्ज म्हणा, मी ETA आहे, या ठिकाणी काम करतो गेले 4 महिने झाले। तर आम्ही वरचीवर पाणी करत असतो, गस्त घालत असतो। कोणाच्या प्रवाशांच्या काही तक्रारी असतील किंवा महिलांच्या काही तक्रारी असतील ते आम्ही सोडवण्याचा खूप चांगल्या रीतीने प्रयत्न करतो। खऱ्या अर्थाने या ठिकाणी पोलीस बंदोबस्त असणं देखील गरजेचं आहे। त्याचबरोबर आगार प्रमुखाच्या वतीने या ठिकाणी सुरक्षा रक्षक असतात त्यांनी देखील तैनात असणं गरजेचं आहे, जेणेकरून महिलांच्या सुरक्षेचा विषय जो आहे तो कुठंतरी आता पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे। यामुळे सुरक्षेच्या बाबतीमध्ये काळजी घेणं गरजेचं आहे। नवनाथ बोरकर, जय महाराष्ट्र न्यूज, बारामती।